की प्रमुख उपस्थितीमध्ये दर्शविल्या जात आहे त्यांना. पुण्यावरून आमचे मित्र बंकट कदम सर आणि या कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक माझे मित्र डॉक्टर प्राचार्य श्याम निर्मळ आणि या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व रसिक आणि प्रतिभावंत कवी मित्रांनो, मी सुरुवातीलाच असे जाहीर करतो की या कवी संमेलनाचं रीतसर असं उद्घाटन झालेलं आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्ष आणि संयोजकाच्या वतीने हा कार्यक्रम या ठिकाणी उद्घाटित झालेला आहे असे मी सुरुवातीलाच जाहीर करतो. माझ्या मराठीचा माती लावा ललाटास टिळा, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संघाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा, माझ्या मराठी मातीला नका म्हणू हीन दिन, माझ्या मराठी मातीला नका म्हणू हीन दिन, स्वर्ग लोकाहून थोर मला तिचा अभिमान. अशी ही जी मराठी भाषा आहे, या मराठी भाषेची तोरवी कविवर्य कुसुम अग्रस यांनी अतिशय समर्पक शब्दामध्ये सांगितलेले आहे. मित्रांनो, संत ज्ञानेश्वरांनी देखील असंच म्हटलेलं आहे की माझ्या मराठीचे बोलू कौतुके, परी अमृतातही पैजा जिंके, ऐसे अक्षरे रसिक मिळविन. मराठीची महती हे अतिशय फार आणि मोठ्या प्रमाणामध्ये अनेक कवी लेखकांनी विचारवंतांनी सांगितलेले आहे. त्याच पद्धतीने एक पुन्हा दुसरा कवी या मराठी मातीचा, या अक्षराचा जो काही शब्दगंध आहे तो कशा पद्धतीनं दरवळतो आहे आणि त्यांच्या जीवनासाठी कशा पद्धतीनं एक त्यांना जीवनाची शिदोरी म्हणून कशी त्यांच्यासाठी उपयोगी पडते आहे. म्हणून कवी म्हणतो की अक्षरे चुरगाळीत आम्ही अमृताचे कुंभ प्यालो आणि उद्याच्या जीवनाची सांगता घेऊन आलो, मज कळेना दुःख फुल कैसे झाले आणि कुणाचे दिव्य आशीर्वाद मला देऊन गेले. मित्रांनो, मराठी भाषा ही अतिशय मोठी आणि अतिशय प्रगल्भता या भाषेमध्ये आपणाला दिसून येतं. मराठी भाषेची प्रगल्भता सांगत असताना मी तुम्हाला छोट्या उदाहरणातून पुढे जाणार आहे. एक छोटं उदाहरण सांगतो की मराठी भाषेची प्रगल्भता कशा पद्धतीने आहे बघा. उदाहरणार्थ 2 अधिक 2 बरोबर 4 होतील. जगाच्या पाठीवर तुम्ही कुठे जरी गेले तर 2 अधिक 2 बरोबर 4 होणार आहेत. अमेरिकेमध्ये 4 सांगतील, इंग्लंडमध्ये 4 सांगतील, इतर देशामध्ये 4 सांगतील. परंतु मराठी भाषेचं मात्र तसं नाही. मराठी भाषेचे एक वाक्य जर आपण घेतलं तर या वाक्यामध्ये अनेक प्रकारची प्रगल्भता आपल्याला दिसून येते. उदाहरणार्थ असं सांगता येईल की सूर्य अस्तास गेला. हे एक मराठीचं सरळ सरळ आणि सोपं वाक्य आहे. सूर्य अस्तास गेला या वाक्याचे अनेक अर्थ निर्माण होऊ शकतात. सूर्य अस्तास गेला म्हणजे अंधार पडणार आहे. सूर्य अस्तास गेला म्हणजे दिवे लावण्याची वेळ होणार आहे. सूर्य अस्तास गेला म्हणजे गाई ढोरे गुरे घराकडे येणार आहे. सूर्य अस्तास गेला म्हणजे बाबा ड्युटीहून घरी येणार आहेत. सूर्य अस्तास गेला म्हणजे प्रियकर प्रेयसीची भेटण्याची वेळ झालेली आहे. सूर्य अस्तास गेला म्हणजे स्वयंपाक करण्याची वेळ झालेली आहे. म्हणजे मराठीमध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये प्रगल्भता आहे. म्हणजे एका विचारातून अनेक प्रकारचे विचार या ठिकाणी निर्माण होतात. आणि म्हणून अभिमानानं मला असं म्हणावंसं वाटेल की लाभले आम्हास भाग्ये बोलतो मराठी. हे भाग्यवान आहोत आपण. या मराठी मातीमध्ये आपण जन्मालेलो आहोत. ही मराठी भाषा आपण बोलतो आहोत. अतिशय आपल्याला आनंद लाभलेला आहे, आपल्याला भाग्य लाभलेले आहे. आणि म्हणून या मराठी मातेची महती ही सांगत असताना अनेक कवींची या ठिकाणी परंपरा मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होताना दिसते. चक्रधर स्वामी आहेत, गोविंद प्रभू आहेत, संत ज्ञानेश्वर आहेत, संत ज्ञानदेव आहेत, संत एकनाथ आहेत, संत तुकाराम आहेत. आणि यानंतर पुन्हा मराठी काव्यामध्ये अनेक प्रकारचे वाङ्मय प्रकार उदयाला आलेले आहेत, अनेक प्रकारचे प्रवाह उदयाला आलेले आहेत. ज्यामध्ये 18व्या शतकामध्ये शाहिरी काव्याची निर्मिती झालेली आहे की ज्यामध्ये सौंदर्यवाद अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये भरभरून आपल्याला दिसलेला आहे. पुढे चालून पंडिती काव्यांची निर्मिती झालेली आहे. या पंडिती काव्यामधून अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये मानवतावाद निर्माण झालेला आहे आणि पुढे पुन्हा नवकाव्याची निर्मिती झालेली आहे. मित्रांनो, हे स्टेज काव्याची समीक्षा करण्याचं स्टेज नाही, तर आपल्याला या कवी संमेलनाकडे वळायचं आहे. मला माझ्या मित्रांनी अनेक संयोजकांनी सांगितलेलं आहे की सर जास्तीत जास्त तुम्ही 10 मिनिटांमध्ये हे बोलणं आटपायचं आहे, पुढे लांबवायचं नाही. मित्रांनो, 19व्या शतकाच्या सुरुवातीला
कविवर्य कुसुमाग्रज म्हणजे एक शुक्र तारा जन्माला आलेला आहे आणि या शुक्र ताराच्या माध्यमातून या मराठी भाषेला एक प्रकारची अतिशय मोलाची अशी देण मिळालेली आहे. कवी कुसुमाग्रज म्हणजे एक प्रकारे काव्यातील एक प्रकारचा मैलाचा दगड ठरलेला आहे. एक प्रकारे वाङ्मयीन या कवीच्या माध्यमातून वाङ्मयीला एक प्रकारची नवी दृष्टी निर्माण झालेली आहे. मस्के सर प्लीज जरा माफ करा, अगदी 2 मिनिटांमध्ये संपवायचं आहे, कारण आपल्याला अध्यक्षीय समारोपी ऐकायचा आहे आणि एवढ्या लांबून एवढ्या दूरवरून आलेल्या कवींनाही ऐकायचं आहे. प्लीज 2 मिनिट. ठीक आहे सर, ठीक आहे. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी, ठीक आहे. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेची तुलना ही अमृताशी केलेली आहे आणि त्या तुलनेचा पाठलाग करत करत हे उद्घाटनपर आताच त्यांचं 4 शब्द संपलेले आहेत. पुनश्च एकदा सहभागी कवींमध्ये डॉक्टर प्रशांत सूर्यवंशी नागपूर मधून जोडले गेलेले आहेत, डॉक्टर दिनेश सुरटकर सर औरंगाबाद मधून जोडले गेलेले आहेत, सौ सुनीता काटम मॅडम, या शिवप्रसाद गोडके सर तुमचा आवाज कमी कराल तर प्लीज. शिवप्रसाद गोडके सर प्लीज तुमचं माईक बंद करा प्लीज, विनंती आहे. सौ सुनीता काटम मॅडम पुण्यातून जोडल्या गेलेल्या आहेत, सामाजिक कार्य आणि शिक्षिका आहेत त्या. प्राध्यापक शिवप्रसाद गोडके सर औरंगाबाद मधून जोडलेले आहेत आणि सोबतच प्राध्यापक उत्तरेश्वर सुरवसे सर हेही आपल्या सोबत आहेत आणि इतरही मंडळी आहेत. आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा आम्ही स्वागत करतो आणि कुसुमाग्रजांच्या प्रतिमेस आपल्या सर्वांच्या वतीनं पुष्पांजली अर्पण करून या मैफिलीस आपण सुरुवात करतोय. प्रथम आम्ही विनंती करतोय डॉक्टर प्रशांत सूर्यवंशी यांना की आपण आपली कविता आमच्या समोर ठेवावी. आदरणीय प्रशांत सूर्यवंशी सर. धन्यवाद सर. आयोजकांचे आणि या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत त्या सर्वांना माझा नमस्कार. प्रथमतः काही पार्श्वभूमी न सांगता कवितेलाच सुरुवात करतो. सर, सलग 3 कविता सादरीकरण करायच्या आहेत की काही टप्प्याने करायच्या आहेत? नाही सर, अगोदर तुमची एकच कविता सादर करा, त्यानंतर आपण म्हणजे पहिल्या फेरीमध्ये आपण सर्वांना संधी देतोय आणि वेळेच्या नियोजनानुसार आपण पुढे जातोय. ठीक आहे सर, एक कविता किंवा तुमचं जर काही वैयक्तिक हातचं नियोजन असेल तर तुम्ही एक सोबत 2 कविता सादर करू शकतात. नाही, मी सुरुवातीला एकच करतो आणि नंतर आपण दुसऱ्या करूत. सुरुवातीलाच मला वाटतं सगळ्यांना तुम्ही मायबोली किंवा मराठीवरचीच कविता सादर करण्यास सांगा. तशी सुरुवातीला मी मराठीवरची कविता सादर करतो आणि नंतर मग दुसऱ्या ही कविता मुक्त छंदामधलीच आहे आणि नंतर मी गझल वगैरे सादर करणार आहे. माझी कवितेचं नाव आहे मी मायबोलीचा. मी मायबोलीचा, माझी ही मायबोली, विचारात श्वासाचं आणि धमन्यातून वाहते मायबोली. विवेक सिंधू, लीळा चरित्र आणि ज्ञानेश्वरीच्या पानापानातून फिरते मायबोली. इथल्या कणाकणात शेतकऱ्याच्या घामाच्या तनातनातून वाहते मायबोली. श्री चामुंडे राय करवियले, गंगा जे सुत्ताले करवियले, पाषाणाच्या हृदयावर कोरून ठेवते मायबोली. 7 वाहन वाकाटक अन यादव अशी साम्राज्य संस्कृती सांगते मायबोली. कथा, कादंबरी, नाटक अन कविता हा साज परिधान करते मायबोली. भारुडे, भजन, कीर्तन अन अभंगाची शाल पांघरते ही मायबोली. अहिराणी, कोकणी, खानदेशी अन मानदेशी भगिनी मानते मायबोली. 52 बोलींच्या हृदयात नांदते मायबोली. अनेक आक्रमणे थोपविली निधर्मीयांची, तरी जराही हटली नाही ही मायबोली. धर्मांधतेने धर्म वाढविणाऱ्यांना तुटली नाही ही मायबोली. स्वराज्याची गुढी उभारण्या पुढे सरसावली ही मायबोली. दिल्लीचेही तख्त राखण्या इथून निघाली ही मायबोली. अशी ही मराठी माझी मायबोली, अशी ही मराठी माझी मायबोली. धन्यवाद सर.
धन्यवाद प्रशांत सर. मराठी भाषेचा किंवा कोणत्याही भाषेचा ऐतिहासिक आढावा घ्यायचा सांगितला तर एखादा संशोधक मोठा ग्रंथ तयार करेल, परंतु एखादा कवी असतो तो असं मोजक्या शब्दामध्ये सर्व काही सांगून जातो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपली कविता. यानंतर आम्ही विनंती करतोय सौ सुनीता काटम मॅडम पुण्यातून आहेत. त्यांनी आपली मायबोलीची संदर्भातील असेल किंवा आपल्याकडे जे उपलब्ध असेल ती कविता आमच्या समोर ठेवावी. धन्यवाद सर. हा, धन्यवाद. सर्व संयोजकांचे आभार मानून मी माझी कविता आपल्या समोर सादर करीत आहे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे बोली माझी माय मराठी. बोली माझी माय मराठी जगताना अमुचा कणा, बोली माझी माय मराठी जगताना अमुचा कणा, या भाषेची तोरवी इतकी करते आपुले सकल जना, या भाषेची थोरवी इतकी करते आपुले सकल जना. भाषेची गोडी मजला, भाषेची गोडी मजला, दिसते ठाई ठाई, सरुणी जातो जन्मच सारा, सरुणी जातो जन्मच सारा, पण स्मरते ती अंगाई, पण स्मरते ती अंगाई. सावित्रीच्या लेकी आम्ही, सावित्रीच्या लेकी आम्ही जिजाऊच्या सावल्या, कितीक हिरकणी या मातीने महाराष्ट्राला दिल्या, कितीक हिरकणी या मातीने महाराष्ट्राला दिल्या. कितीक सांगू या जगताला माझ्या मराठीची महती, कितीक सांगू या जगताला माझ्या मराठीची महती. हृदयांना तिने दिल्या जाणीवा आणि जगण्यालाही गती, हृदयाला तिने दिल्या जाणीवा आणि जगण्यालाही गती. पडग घुमतो माय मराठी, पडघम घुमतो माय मराठी, स्वर जातो अटके पार. माय मराठी तुमच्या माझ्या भावनांचा आधार, माय मराठी तुमच्या माझ्या भावनांचा आधार. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मराठी भाषेचा, आपल्या अस्मितेचा, स्वाभिमानाचा, आपल्या महाराष्ट्रीय माणसांचा विचारच करावायचा झाला तर आपल्याला टाळूनच जमत नाहीत आपल्या माता सावित्रीमाई, मासाहेब जिजाऊ आणि अशा कित्येक स्त्रिया महापुरुष आहेत की ज्यांना टाळून आपण ते पुढे जाऊ शकत नाही. त्याचं एक चित्र आपल्या कवितेतून त्या आम्हा सर्वांसमोर आपण ठेवलं. खूप खूप धन्यवाद. यानंतर प्राध्यापक डॉक्टर दिनेश सुरडकर, खरं म्हणजे हे हिंदीमध्ये कविता करतात, मराठीमध्येही कविता करतात, उत्तम वक्ते आहेत. गझलांमधून त्यांचं व्यक्तिमत्व खऱ्या रूपानं बाहेर पडतं, ते रसिकांसमोर त्यांच्या मित्र मैफिलीमध्ये ते फार मोकळेपणानं बाहेर पडतं. आम्ही विनंती करतोय प्राध्यापक डॉक्टर दिनेश सुरडकर यांना की त्यांनी आपली मुक्त छंदातील मराठी भाषेविषयीची असेल तर, अन्यथा आपली जी आपल्याकडे जी उपलब्ध असेल ती कविता आमच्या समोर ठेवावी. सर्वांना नमस्कार. नमस्कार. सर्वांना भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा येतो. आणि आवाज येतोय सर माझा? येतोय. बोला बोला. सर्वांना शुभेच्छा देतो आणि एक 2 ओळी अगोदर ठेवतो आणि प्रेमाची कविता आपल्या समोर सादर करतो. चालेल. की तिच्या दिशाहीन नयनाची भाषा कळत न कळत माझ्या नयनांना कळली, तिच्या दिशाहीन नयनाची भाषा कळत न कळत माझ्या नयनांना कळली. आणि काय सांगू राव, प्रीतीची सुमणे पळत पळत माझ्या हृदयात शिरली, पळत पळत माझ्या हृदयात शिरली. एक कविता घेतो मराठी मधली. ती सरळ साध्या रूपात खूपच छान दिसायची, ती सरळ साध्या रूपात खूपच छान दिसायची, माथी चंद्राची कोर तिला वेगळीच व्हायची. आणि खरंच सांगतो, ती सरळ साध्या रूपात खूपच छान दिसायची. त्या गालावर नेहमी खळी पडायची, तिच्या गालावर नेहमी खळी पडायची, केसाची बट अलगद गालावर उडायची. आणि खरंच सांगतो, ती सरळ साध्या रूपात खूपच छान दिसायची. तिच्या निरागस डोळ्यातून वेगळीच छटा झटायची, तिच्या निरागस डोळ्यामधून वेगळीच छटा झळायची. ओठा जोडलेल्या बंद ओठातून ती अलगद सहज भावनेनं बोलायची. आणि खरंच सांगतो, ती सरळ साध्या रूपात खूपच छान दिसायची. ती नेहमी नेहमी नवीन प्रयत्न करायची, ती नेहमी नेहमी नवीन प्रयत्न करायची. रात्रभर फोनवर बोलायची आणि एवढंच म्हणायची, ध्येय प्राप्त करायचंय. खरंच सांगतो, ती सरळ साध्या रूपात खूपच छान. यदा कदा जर भेटलीच तर हलूस हसायची, गालातल्या गालात मुरडायची, जाताना टकमक बघायची आणि पुन्हा भेटू म्हणायची. खरंच सांगतो, ती सरळ साध्या रूपात खूपच छान दिसायची, खूपच छान दिसायची. धन्यवाद. धन्यवाद सुरडकर सर. मनुष्याचं जगणं जिच्याशिवाय अपूर्ण आहे, त्याचा प्रवास जिच्याशिवाय अपूर्ण असतो, किंवा ज्याच्या यशावर जिच्या शाबासकीची थाप असल्याशिवाय तो पूर्णच होऊ शकत नाही, अशा तिच्या विषयीच्या या कवितेनंतर
आम्ही विनंती करतोय प्राध्यापक शिवप्रसाद घोडके यांना, गझलकार ते लावणीकार आहेत, लावणी उत्तम गातात, ते काव्य रचना करतात आणि उत्तम वक्ते आहेत. विनंती करतोय प्राध्यापक शिवप्रसाद घोडके औरंगाबाद मधून ते आपल्या समोर त्यांची कविता ठेवतील. घोडके सर. हो, नमस्कार. आवाज येतोय का? येतोय, बोला. हो, मी आपल्या समोर एक लावणी सादर करीत आहे. लावणीचं नाव नेसले पैठणी असं त्या लावणीचं नाव आहे. तर ती गेय स्वरूपाची लावणी आहे. नेसले पैठणी राया आता, नेसले पैठणी तुमच्यासाठी, नेसले पैठणी सजना आता, नेसले पैठणी. काय करावं किती झुरावं गुलाबाची कळी, काय करावं किती झुरावं गुलाबाची कळी, किती पहावं झुरून मरावं गालावरची खळी, किती पहावं झुरून मरावं गालावरची खळी. राया आता नेसले पैठणी सजना आता, नेसले पैठणी राया आता, नेसले पैठणी. गोरा रंग होती दंग पाहणारी ही सारी, गोरा रंग होती दंग पाहणारी ही सारी, भरला उमंग करीना संग यवनातली नारी, भरला उमंग करीना संग यवनातली नारी. राया आता नेसले पैठणी सजना आता, नेसले पैठणी राया आता, नेसले पैठणी. विरहात नहाले मदिरा पिले संधी सोडू नका, विरहात नहाले मदिरा पिले संधी सोडू नका, मधुर बोले तुमची झाले दूर लोटू नका, मधुर बोले तुमची झाले दूर लोटू नका. नेसले पैठणी सजना आता, नेसले पैठणी. तुम्ही यावं हळू धरावं घ्यावं चुंबन मोठ, तुम्ही यावं हळू धरावं घ्यावं चुंबन मोठ, हात पसरुनी मिठीत घ्यावं धरा तुम्ही मनगट, तुम्ही यावं हळू धरावं घ्यावं चुंबन मोठ, हात पसरुनी मिठीत घ्यावं धरा तुम्ही मनगट. राया आता नेसले पैठणी सजना आता, नेसले पैठणी. यावे सैना नटली रंजना सजनासाठी गाठी, यावे सैना नटली रंजना सजनासाठी गाठी, एकच राना शृंगार नाना हळूच घ्यावी संधी, एकच राना शृंगार नाना हळूच घ्यावी संधी. राया आता नेसले पैठणी सजना आता, नेसले पैठणी. नावून अंग भिजला भांग मोत्यांचा तो गजरा, नावून अंग भिजला भांग मोत्यांचा गजरा, लाल ओठ जरीचा काठ चिंब झाला सारा, लाल काठ जरीचा काठ ओला झाला सारा. राया आता नेसले पैठणी सजना आता, नेसले पैठणी राया आता, नेसले पैठणी. धन्यवाद घोडके सर. लावणी अत्यंत उत्तम होती आणि ती अगदी आम्हाला पाठीमागे अगदी शिव काळामध्ये किंवा तेव्हा सुरुवातीपासून अगदी सर्व काही आमच्या डोळ्यासमोर ते उभं राहिलं. सूर्यवंशी सर, प्रशांत सूर्यवंशी सर, तुमचा थोडा माईक म्यूट करा. नाही माझा नाही, गायकवाड यांना म्यूट करा. गायकवाड कोण आहेत? गायकवाड सर, राम गायकवाड सर. ओके. तर मी ना आपल्या सर्वांसाठी एक मीटिंग आयडी परत आता पाठविलेला आहे आपल्या चॅट बॉक्स मध्ये, सर्वजण बघून घ्या. कारण काय होईल की आता हे मला वाटतं 5-6 मिनिटांमध्ये असं याचं चिन्ह असं दिसत आहे की ते संपणार आहे. तर आपण आता मग आपल्याला कंटिन्यू तर करायचं आहे, तर तो आयडी आणि तुम्ही आता चॅट बॉक्स मध्ये ठेवलेला आहे तो जर तुम्ही ठेवला तर आपण पुन्हा एकदा नव्यानं 40 मिनिटांसाठी जोडले जाऊ शकू. ज्याच्याकडे वेळ आहे ते जोडले जातील, ज्यांना जायचंच आहे ते जातील. परंतु आपण जेवढे शक्य आहे तेवढे प्रयत्न करूया. तो आयडी तेवढा प्लीज नोट डाऊन करून घ्या. आणि आपण दुसऱ्या फेरीला सुरुवात करतोय. पुन्हा एकदा आपण जातोय प्रशांत सूर्यवंशी सरांकडे. सूर्यवंशी सर, आपण आपली दुसरी कविता आमच्या समोर ठेवावी.
ठीक आहे सर. ओके. धन्यवाद अजयजी. हो सर बोला. आयुष्य जगताना काहीतरी कधीतरी आपलेच आपल्या पाठीत वार करतात आणि असे काही क्षण येतात की ज्यावर माणूस एक खिन्न होतो, दुःखी होतो आणि तेव्हा सहजच त्याच्या हातून काहीतरी लिहिल्या जातं. ही माझी पुढची कविता आहे, गझल स्वरूपातली आहे ती. आणि वार केला आपल्यानीच होता, वार केला आपल्यानीच होता, श्वासावरी घाव केला आपल्यानीच होता. वाटले मी शून्य आहे सर्वांना, वाटले मी शून्य आहे सर्वांना, फेकले दूर आपल्यानीच होते, फेकले दूर आपल्यानीच होते. एक एक क्षण होता तपासारखा जेव्हा, एक एक क्षण होता तपासारखा जेव्हा, दूर पळू लागले सगळेच तेव्हा. वार केला आपल्यानीच होता, श्वासावरी घाव केला आपल्यानीच होता. जगण्याचे स्वप्न तोडले आपल्यानीच होते, जगण्याचे स्वप्न तोडले आपल्यानीच होते, पाठीवर घाव केले आपल्यानीच होते. मी जरा काय पडलो मागे, दार बंद केले आपल्यानीच होते, दार बंद केले आपल्यानीच होते. होत होती चेष्टानी अपमान, आता तर येऊ लागलेला माझा सन्मान होता. निघून गेले मैफलीतून सारेच माझ्या, भरला बाजार वर्षावांचा तो छान आता, भरला बाजार वर्षावांचा तो छान आता. वार केला आपल्यानीच होता अन श्वासावरी घाव केला आपल्यानीच होता, श्वासावरी घाव केला आपल्यानीच होता. धन्यवाद अजयजी. मला वाटते तुमच्याही आयुष्याशी थोडाफार धागा जुळतो या गझलेचा. सर मलाही मानवाचं आयुष्य सुख दुःखाचं असतं, त्यामुळे ते प्रत्यक्ष मला करू नका, टार्गेट करू नका. किंबहुना तुकारामांनी सांगितलेलं आहे की सुख जवळ एवढं असतं आणि दुःख पर्वता एवढं असतं, आणि जर दुःख पर्वता एवढं आहे तर त्याची चर्चा कशाला करायची. असो, आम्ही दुसऱ्या कवयित्री आहेत सौ सुनीता काटन मॅडम, आम्ही आपणास विनंती करतो की आपण आपली दुसरी रचना आमच्या समोर ठेवावी. आणि मला वाटतं हे 2-3 मिनिटांमध्ये म्हणजे मॅडमची कविता होईल, त्यानंतर कुठल्याही क्षणी मला वाटतं हे थांबू शकतं. पण मी तुम्हाला तो आयडी दिलेला आहे, प्लीज आपण त्यावरती पुन्हा जॉईन होऊया आणि हा कार्यक्रम जो अपूर्णतेचा शिक्का त्यावर बसण्यापूर्वी त्याला यशस्वीतेकडे आपण सर्वजण सर्वांच्या प्रयत्नानं घेऊन जाऊया. थँक्यू. धन्यवाद सर. 2 मिनिटं बाकी आहेत. माझी दुसरी कविता सादर करण्यापूर्वी आणि पुन्हा लिंक रिजॉईन मी पण करत आहे. आणि यापूर्वी मी ही जी दुसरी कविता सादर करीत आहे तर यावरती मराठी भाषेमध्ये ज्या वेळेस लिहिलं गेलं तर या मराठी भाषेने फक्त मनोरंजनाचं काम न करता सामाजिक प्रबोधनाचं काम केलं. आणि मी जेव्हा हे लिखाण करत आहे आणि एक शिक्षिका म्हणून माझा प्रवास सुरू आहे, त्यावेळेस विटाळासारख्या गोष्टीवरती, मासिक पाळी व्यवस्थापनावरती जेव्हा मी काम करत आहे, या कामाअंतर्गत मला माझ्या विद्यार्थिनींनी मला जे काही प्रश्न विचारलेले आहेत, माझ्या वर्गामध्ये मला जे अनुभव आलेले आहेत, हे मी या कवितेमध्ये मांडलेले आहेत. आणि या कवितेचं शीर्षक आहे विटाळ, ज्यामधून मी माझ्या समाजापर्यंत, माझ्या कार्यक्रमातून माझ्या महिला वर्गापर्यंत पोहोचून सामाजिक जाणीवांसाठी काम करत आहे. आज युनिसेफ सारखी संस्था महाराष्ट्रामध्ये नव्हे जगभरामध्ये छोट्याशा गोष्टींचे, मासिक पाळी हा शब्द महिलांना कळला पण मासिक पाळी व्यवस्थापन न कळल्यामुळे कित्येक महिलांना कितीतरी आजारांना सामोरं जावं लागतं. ज्यावेळेस आपण मराठी भाषेचं संवर्धन आणि त्याच्यासाठी काम करत आहोत तर त्याच वेळेस आपल्या या भाषेच्या थ्रू किंवा ह्या कार्यक्रमातून आपण सामाजिक जाणीवांनाही हात घालावा आणि या संदर्भात काम करावं असं मला वाटतं. आज इथे माझे जे सगळे शिक्षक बांधव आहेत, माझे सगळे कवी मित्र आहेत, यांच्यासमोर मी माझ्या ह्या कवितेतून माझ्या ह्या विद्यार्थिनींच्या भावना मांडू इच्छिते. आता आपली लिंक डिस्कनेक्ट होत आहे. आपण दुसऱ्या सेशन मध्ये पुन्हा रिजॉईन करून मी माझ्या कवितेचं सादरीकरण करते. पण तुमची कविता चालू ठेवा वाटलं असतं मॅडम, कारण कधी कधी ते अपग्रेड पण होतं बऱ्याचदा. सर अर्धवट उत्तरेश्वर सुरू काहीतरी बोलतात, काय म्हणताय? बरं मग सुरू
सुरुवात करा, काही हरकत नाहीये. लिंक आणि आयडी चॅट बॉक्स मध्ये नाही आला सर. नाही, चॅट बॉक्स मध्ये मी सर्वांना सेंड केलेला आहे. कदम सर नाही, एक मिनिट हा बोला. चॅट बॉक्स कदम सर एक करता येईल. पहिली लिंक पाठवली आहे ना, त्यावरूनच रिजॉईन करायचं सर्वांनी. जी पहिली लिंक पाठवलेली आहे ना आपल्याला व्हॉट्सअपवर मेसेजमध्ये, त्यावरून रिजॉईन करायचं, म्हणजे पुन्हा ही मीटिंग आपल्याला कंटिन्यू करता येईल. चालेल चालेल, तुम्ही कंटिन्यू ठेवा पण. हा वर चालेल. माझ्या कवितेचं शीर्षक आहे विटाळ. मॅडम, तुम्ही शिकवलं ना, आम्ही म्हणे देवाचं वारं येतं. महिन्यातून 5 दिवस माझ्याच घरातून माझ्याच घराबाहेर माझं स्थलांतर होतं. म्हणे विटाळ पाळायचा असतो, म्हणे विटाळ पाळायचा असतो, पण बाहेर बसल्यावर त्या काळात होणारा भिकारी नजरांचा विटाळ मी कसा पाळावा. मॅडम, आम्ही देवाची लेकरं ना. मॅडम, आम्ही देवाची लेकरं ना. मग त्याला हा विटाळ चालत का नाही. माझ्या आई बापातल्या देवाशी मॅडम तुम्ही याबाबत बोलत का नाही. माझ्या आई बापातल्या देवाशी मॅडम तुम्ही याबाबत बोलत का नाही. विटाळात करते मी सारं काम, विटाळात करते मी सारं काम, फक्त माणसं आणि देवारा यापासून राहते मी लांब. खूप एकाकी आणि घृणास्पद वाटतं. जगणं माझं सगळं या क्षणात गोठतं, जगणं माझं सगळं या क्षणात गोठतं. माझ्या पायी जर येते अपवित्रता, माझ्या पायी जर येते अपवित्रता, तर जन्म दिला मला कसा. मॅडम, आम्ही पण चालवायचा का विटाळाचा हा वारसा. शिकवताना मुलींना मॅडम एक कराल का. आयुष्यातून आमच्या हा विटाळ दूर साराल का. आयुष्यातून आमच्या हा विटाळ दूर साराल का. धन्यवाद. मॅडम, आपल्या या कवितेमुळे ना कुसुमाग्रजांची एक अशीच कविता आहे की मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात नुसतं लढ म्हणा. त्या कवितेची आठवण झाली. असं यानंतर आपण विनंती करतोय प्राध्यापक दिनेश सुरटकर सर आपल्याशी जोडले गेलेले आहेत का. सुरटकर सर. हा बोला. हा सर, आपण आपली कविता आपल्या समोर ठेवावी. आणि मला वाटतं हा स्पीकरचा आवाज राम गायकवाड सर, आपल्यास पुन्हा विनंती आहे की आपला स्पीकर थोडासा त्याला म्यूटच करून ठेवा त्याला. ठीक आहे. सुरटकर दिनेश सर, दिनेश सुरटकर सर, मला वाटतं ते आता आपल्यासाठी उपलब्ध नाही आहेत, पण घोडके सर आपल्यामध्ये आहेत. घोडके सरांना विनंती आहे की त्यांनी त्यांची दुसरी कविता आमच्या समोर ठेवावी. सर आवाज येतोय का माझा. हो येतोय, बोला. येतोय का. येतोय सर, येतोय, बोला बोला. येतोय का, बरं चालेल सर. माझ्या कवितेचं नाव आहे समाजाचा विरोधाभास. आवाज येतो. हॅलो. हा सर येतोय आवाज, कंटिन्यू करा. सर आवाज काय झालं सर, इथं थोडे रेंजचा प्रॉब्लेम आहे. हो चालेल सर, कंटिन्यू करा. कंटिन्यू करा तुम्ही. आपलं भांडण वेळेशी आहे थोडस, त्यामुळे थोडं असंवेदनशील होणं आपल्यासाठी माफ आहे. हो हो चालेल सर. समाजाचा विरोधाभास. इथे वाळवंट आहे का स्मशान आहे, इथे वाळवंट आहे का स्मशान आहे, जंगलातल्या बाभळींचे काटेरी फास आहे. इथे वाळवंट आहे का स्मशान आहे, जंगलातल्या बाभळींचे काटेरी फास आहे. झोपडीत माणसांचा कालवा रोज आहे, झोपडीत माणसांचा कालवा रोज आहे, आपापल्या पोटांची भूक रोजच आहे. वर्षा वर्षाला पाळणे आढ्याला बांधले आहे, वर्षा वर्षाला पाळणे आढ्याला बांधले आहे. सरस्वती अभावी आता लक्ष्मीही रुसली आहे. दाटी वाटीत झोपूनही जागसूद सारे, दाटी वाटीत झोपूनही जागसूद सारे, गोधड्यांच्या आतून पलंग कुरकुरणारे. गावकुसांच्या दारी भांडणांचा कल्ला आहे, गावकुसांच्या दारी भांडणांचा कल्ला आहे, मुक्या तुक्याची भारी कुस्ती बळेच आहे. इथे दिवसा ढवळ्या पेटतात चुली, इथे दिवसा ढवळ्या पेटतात चुली, अन ओकली जाते आग, माणुसकीच्या नावाखाली सुद्धा कधी कुणी नाही दिली बाग. शिव्यांचा अन फटक्यांचा येथे पाऊस पडताना पाहिला मी, शिव्यांचा अन फटक्यांचा येथे पाऊस पडताना पाहिला मी. रक्ताळलेले शरीर अन कोमेजलेली मने रडताना पाहिले मी. लाथांचा अन बुक्यांचा बसत होता मार, लाथांचा अन बुक्यांचा
बसत होता मार, सोड सोड म्हणताना अधिकच चढत होता जोर. कायद्याच्या नावाखाली हात धुताना पाहिले मी, कायद्याच्या नावाखाली हात धुताना पाहिले मी, वर्णाच्या भावाखाली देवाला पूजताना पाहिले मी. चोरांच्या कुहीमध्ये सज्जनांचे मुर्दे गेले, चोरांच्या कुहीमध्ये सज्जनांचे मुर्दे गेले, सज्जनांच्या पंक्तीमध्ये चोरच शाहू झाले. भिकाऱ्यांच्या रांगेमध्ये 100-500 सुट्टे होतात, भिकाऱ्यांच्या रांगेमध्ये 100-500 सुट्टे होतात. वेश्यांच्या गल्लीमधून पांढऱ्या कपड्यावाले पहाटे पहाटे घरी जातात. भिकाऱ्यांच्या रांगेमध्ये 100-500 सुट्टे होतात, वेश्यांच्या गल्लीमधून पांढऱ्या कपड्यावाले पहाटे पहाटे घरी जातात. दया माया प्रेम यांना चढला आता गंज, दया माया प्रेम यांना आता चढला आता गंज. 2 वेळचे जेवण नाही तशीच होते सांज. झोपडपट्टी आणि इमारतींच्या भिंती जवळ आहे, झोपडपट्टी आणि इमारतींच्या भिंती जवळ आहे, पण एक धोक्यात तर एक झोक्यात आहे. पुढाऱ्यांच्या घोळक्यामध्ये घुसण्यासाठी सारे तयार आहेत, पुढाऱ्यांच्या घोळक्यामध्ये घुसण्यासाठी सारे तयार आहे. मात्र मी पुढारी अन तू कार्यकर्ता आहे, मात्र मी पुढारी अन तू कार्यकर्ता आहे. कोण मरणाच्या दारात तर कोण सरणावर आहे, कोण मरणाच्या दारात तर कोण सरणावर आहे. काळोख जाऊन आमचा सूर्य कधी उगवणार आहे. पुढे रडणे कुठे कडणे, पुढे रडणे कुठे कडणे, कुठे अश्रूंचे महापूर आहे. गरीब अन शोषितांचा वाली कोणता सरकार आहे, गरीब आणि शोषितांचा वाली कोणते सरकार आहे. धन्यवाद. गोडके सर, आपली ही कविता म्हणजे मला वाटतं केशवसुतांचं ते विधान काव्याच्या ओळी आहेत, मी जर चुकत नसेल तर, की जे न दिसे रवी ते दिसे कवीला, किंवा आम्हास वगळा गतप्रभ होतील तारांगणे, म्हणजे आम्हाला वगळून तुम्ही कोणत्याही गोष्टींचा हिशोब किंवा विचारच करू शकत नाही, अशा दृष्टिकोनातून किंवा अशा दृष्टीतून निर्माण झालेली आपली ही रचना. खूप खूप आभार. यानंतर सुरटकर सर आपल्याशी पुन्हा जोडले गेले आहेत. सर, आपली कविता आमच्या समोर आपण आपली कविता ठेवावी, परंतु तत्पूर्वी आमचे राम गायकवाड सर, उत्तरेश्वर सुरवसे सर आणि भरपूर साऱ्या लोकांची नावं दिसत नाहीयेत, परंतु आपल्या सर्वांचं अत्यंत संवेदनशील अशा या आपल्या सर्वांचं या मैफिलीमध्ये संयोजकाच्या वतीने, प्राचार्य श्याम निर्मळांच्या वतीने, आम्ही सर्वांच्या वतीने किंवा आपल्या सर्वांच्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत आहे. धन्यवाद. सुरटकर सर. सुरटकर सर, आपण आपली कविता ठेवायची आहे. सर, एक हिंदी मधली एक रचना ठेवतो. चालेल चालेल, स्वागत आहे. सर, त्या अगोदर दोन ओळी सांगतो जरा, शेरच्या आहे की उसके बात करने का लहजा मुझे बेकरार करता है. वाह वाह, क्या बात है इरशाद, क्या बात है, क्या बात है. बात करने का लहजा मुझे बेकरार करता है, वो शख्स दोस्ती के दायरे में रहकर भी प्यार करता है. एक रचना घेतो आपल्या समोर कि ये शहर कुछ धुंधला धुंधला सा लग रहा, ये शहर सर, हाँ चालू दिया सर. ये शहर कुछ धुंधला धुंधला सा लग रहा है, मैं बात इश्क की नहीं करूंगा, और जो अभी अभी इश्क करने लगे हैं मैं बात उनकी नहीं करूंगा. क्यों टूट जाते हैं शाखों से अपने ही पत्ते, कि क्यों टूट जाते हैं शाखों से अपने ही पत्ते, मैं बात उन पेड़ों की नहीं करूंगा, और जो अभी अभी इश्क करने लगे हैं मैं बात उनकी नहीं करूंगा. 1000 दफा लौट आए हैं अपने ही घोंसले में, के 1000 दफा लौट आए हैं अपने ही घोंसले में, मैं बात उन पंछियों की नहीं करूंगा. ये शहर कुछ धुंधला धुंधला सा लग रहा है, मैं बात अब इश्क की नहीं करूंगा. कत्ल तो सरेआम होते रहे बाजारों में, कत्ल तो सरेआम होते रहे बाजारों में, मैं बात अब उन खंजरों की नहीं करूंगा. और ये शहर कुछ धुंधला धुंधला सा लग रहा है, मैं बात अब इश्क की नहीं करूंगा. क्यों मिट रहा है अपना अस्तित्व, क्यों खो रही है अपनी पहचान, क्यों बन रहा है हैवानियत, मैं बात उस मनुष्य की नहीं करूंगा. और जो अभी अभी इश्क करने लगे हैं मैं बात उनकी नहीं करूंगा. अब ये शहर कुछ धुंधला धुंधला सा लग रहा है, मैं बात अब इश्क की नहीं करूंगा. धन्यवाद सर.
धन्यवाद सर. निदा फाजली म्हणतात की ये नया शहर है, हाथ में हाथ मिलाते चलिए, दोस्त बनाते रहिए, क्या पता कल कौन सा गुंडा पॉलिटिक्स या राजकारण में चले जाए, बस दोस्त बनाते रहिए. धन्यवाद सर. आपली दुसरी ही फेरी झालेली आहे. आणि आता उत्स्फूर्तपणाने जर काही कविता आपल्या श्रोत्यांमधून, रसिकांमधून किंवा आपल्याशी जे जोडले गेले त्याच्यातून जर एखादी कविता आली तर तिचं स्वागत आपण सर्वजण करू अशी अपेक्षा किंवा खात्री मला आहे. विनंती करतोय की तुमच्यापैकी म्हणजे जे म्हणजे ऐकत आहेत त्यांच्यापैकी कुणाला कविता सादर करायची आहे का? अगदी 10 सेकंदामध्ये. ठीक आहे. आपण आजच्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत प्राध्यापक डॉक्टर नभ कदम यांना ऐकणार आहोत. त्यांच्याविषयी काय बोलावं आणि किती बोलावं, म्हणजे हिमालयाच्या पायथ्याशी उभं राहून आपण हिमालयाची उंची नाही मोजू शकत, किंवा अत्यंत तोकड्या अनुभवांना सोबत घेऊन, किंवा अगदी एक उदाहरण सांगून मी संपून टाकेल कारण माझ्यावरती जास्त बोलण्याचा शिक्का बसलेला आहे, तो मला नाही बसवायचा आहे. की मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांवरती भरपूर लिहून आलेलं होतं आणि त्यानंतर एक लेखक, जसं नाव मी घेणार नाही, त्यांना संभाजी महाराजांविषयी लिहायचं होतं, नॉवेल लिहायची होती. त्यावेळी या महाराष्ट्रातील, देशातील एक फार मोठा कादंबरीकार म्हणतो की बघ लक्षात ठेव, महाराष्ट्र आहे, हा देश आहे, हे जग आहे, हे छत्रपतींना एका विशिष्ट स्थानावरती ठेवलेलं आहे. आणि तू जेव्हा एका तितक्याच ताकदीच्या, तितक्याच तोडीच्या पराक्रमी पुरुषाबद्दल लिहितोयस तेव्हा ते स्थान डळमळीत होता कामा नये. म्हणजे हे जे काही, हा जो काही फरक असतो, असा फरक किंवा हे स्थान आम्ही ज्यांना देतो, कायम देत आलेलो आहोत आणि देत राहू, असे आमचे आदरणीय गुरुवर्य प्राध्यापक डॉक्टर नृसिंह कदम सर यांना अशी विनंती करतोय की त्यांनी अध्यक्षीय समारोप करावा. आणि सर आपण आपल्यासाठी 15-20 मिनिटे वेळ आहे, त्यानंतर समारोप होईल, आभार प्रदर्शन होईल आणि आपण इथे थांबणार आहोत. नभ कदम सर, महाराज, आम्ही महाराज म्हणतो आपण सर्वजण त्यांना, कीर्तनकार आहेत. नमस्कार. राजमाता जिजाऊ महाविद्यालय, मादळमोही, तालुका गेवराई, जिल्हा बीड, मराठी विभाग आयोजित मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं कवी संमेलनाचं आयोजन केलेलं आहे. आणि यामध्ये संयोजकांनी वैष्णवी म्हणून मला या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलेलं आहे. या कार्यक्रमाचं उद्घाटन ज्यांनी केलं आहे शीतल मधुकर सावंत यांनी आपला तो माईक बंद ठेवायचा आहे, किंबहुना आपण सर्वांनी आपले माईक बंद ठेवायचे आहेत खरं म्हणजे, कारण की आता अध्यक्ष बोलत आहेत आणि आपण कोणी बोलणार नाही आहोत. आपल्या सर्वांना विनंती आहे प्लीज. उद्घाटन केलेलं आहे. या कार्यक्रमासाठी जे कवी उपस्थित आहेत त्यामध्ये डॉक्टर प्रशांत सूर्यवंशी, डॉक्टर दिनेश सुरडकर, डॉक्टर शिवप्रसाद घोडके, सुनीता मॅडम, आणि या कार्यक्रमाचं ज्यांनी संयोजन केलेलं आहे ते प्राचार्य डॉक्टर श्याम निर्मळकर, तसेच सुंदर सूत्रसंचालन जे करतात ते आमचे मित्र प्राध्यापक अजय कदम. या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करत असताना आपल्याला महत्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागते की कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेच्या संदर्भामध्ये कुसुमाग्रज यांचं योगदान फार मोठं आहे, कारण मराठी भाषेला एक प्रकारचं समृद्ध करण्याचं काम केलेलं आहे.
आता जे राजेंद्र म्हणून जोडले गेलेले आहेत ना, त्यांच्या माईकचा आवाज येतोय. राजेंद्र कोण आहेत आपण? आपलं नाव नाही दिसत तिथे. प्लीज तुमचा माईक बंद ठेवा. शीतल मधुकर सावंत, तुमचाही माईक. विठोबा मस्के सर, उद्घाटक आहात आपण या कार्यक्रमाचे. प्लीज अगदी एक सेकंड महत्वाचा आहे, त्यामुळे जरा थोडस काय करा, तुम्ही होस्ट आहेत ना? हॅलो, हा सर, तुम्ही होस्ट आहेत, तुम्ही सगळ्यांना अनम्यूट करा सर. अच्छा, ओके ओके, थँक्यू. आज तू सगळ्याला अनम्यूट कर, आवाज बंद कर सगळ्याचा तू. चालेल ठीक आहे सर, तुम्ही कंटिन्यू करा. कुसुमाग्रज यांचं जे योगदान आहे ते फार मोठं योगदान आहे. प्रकाराच्या संदर्भामध्ये कथा कादंबरी यासारखे वाङ्मय प्रकार विशेष तत्वाने हाताळलेली आपल्याला पाहायला सापडतात. त्यावेळेस त्यांनी नाटकाचं लेखन केलं. पण झाले ना? महाराज आपण अनम्यूट आहात. नाही ठीक आहे, केलं सर्वांनाच. ते थोडस हा ओके. अजय महाराजांचा आवाज येत नाही रे. हो, एक सेकंड. फक्त तुझा आणि महाराजाचा दोघांचाच कॉन्टॅक्ट होऊन दे, बाकी सगळे बंद करून टाक. महाराजांना जर स्वतःहून, महाराज तुमच्या सेटिंग मध्ये जाऊन तुम्हाला बघा बरं, जर अनम्यूट करता येतं का? कारण हे सरांनी सांगितलं त्यानुसार आपण पुढे गेलो, तर त्यामध्ये महाराज कदम सर, तुम्हाला ते तुमच्या ठीक आहे, होत आहे. ठीक आहे, नका ना, बाकीचे सर्व तुमचे माईक जरा बंद करा म्हटलं तर प्लीज थोडं सहकार्य करा, प्लीज. काय ना, टेक्निकली वी आर नॉट, म्हणजे आपण इथे टेक्निकली परफेक्ट नाही आहोत. आपण लिटरेचरची माणसं आहोत, म्हणजे हे साहित्य आपल्या मदतीला येतं हेच आपलं भाग्य आहे. तर हा ठीक आहे. घोडके सर, कदम सरांना सहकार्य करा ना, जावा ना तुमच्या सेटिंग मध्ये जावा आणि तिथे सहकार्य करा ना त्यांना. ओके, ठीक आहे. कदम सर, आपण कदम सर कंटिन्यू करा. नाटक हा एक काव्याचाच भाग आहे असं आपल्याला संस्कृत साहित्याच्या दृष्टिकोनातून पूर्वी लक्षात येतं. म्हणजे पूर्वी काव्य ही संकल्पना व्यापक होती. साहित्य या अर्थानं काव्याचा विचार केला जात होता. परंतु पुढे जर आपण पाहिलं, कविता हा वाङ्मय प्रकार एक स्वतंत्र वाङ्मय प्रकार निर्माण झाला साहित्याचा. हा फरक आपल्याला विशेष लक्षात घ्यावा लागतो. आणि हे कवी अजय काय व्हायला रे? काय घोडके सर, महाराज काय झालं कदम सरांचं? सर्व विद्यार्थी जे जॉईन झाले ग्रुप मधल्या विद्यार्थ्यांना सूचना आहे की प्रत्येकाने आपापले जे साऊंड आहेत ते ऑफ करा. साऊंड घोडके सर, विद्यार्थी ग्रुप मध्ये जॉईन केले. घोडके सर, तुमच्या कंटिन्यू करा ना, त्यांच्याकडे द्या ना, ते द्या ना.
तुम्ही दिसत आहात, तुम्ही बोलू शकताय, तुमचं माईक सुद्धा चालू आहे. मग कवितेच्या बाबतीत जर आपण विचार केला तर कविता ही देवगिरी कालखंडापासून आस्थागायत अव्याहत पद्धतीनं लिहिली जाते. परंतु लिहित असताना त्या कवितेची भाषा, त्या कवितेची अभिव्यक्ती कोणत्या पद्धतीची पाहिजे याचंही त्याला भान असणं गरजेचं आहे. मला एक महत्वाचं असं सांगायचं आहे की आपण जर ज्ञानेश्वरीचा जर आपण विचार केला, मग ज्ञानदेवांच्या बाबतीत ज्ञानदेवांच्या वाङ्मयाचा जर विचार केला, कविता कशी असावी या संदर्भामध्ये त्यांची एक अत्यंत सुंदर अशा पद्धतीची ओवी आहे. वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शू जैसा. वाणीनं बोलणं म्हणजे काव्य नाही. आपण अनेक जण वाणीनं बोलतो, पण बोलत असताना वाणीमध्ये आपल्या अनंत दोष असतात. 12 प्रकारचे आपल्या वाणीमध्ये दोष आहेत, ते मी इथं सांगणार नाही. आटू वेगू विंदाणू आशा तृष्णा प्रतारणू हे सन्निधले अवगुणू जया वाचा, असं संत ज्ञानेश्वरांनीच म्हटलेलं आहे. म्हणून जे निर्दोष बोलणं आहे, या निर्दोष बोलण्याचा जो काही एक घटक आहे तो कवितेचा घटक असला पाहिजे. पण एवढ्यावरच कविता थांबवता येत नाही. कवित्वी बरवे रसिकत्व, त्या काव्यामध्ये, त्या बोलण्यामध्ये, त्या ओळीमध्ये रस पाहिजे, रस निष्पत्ती झाली पाहिजे. ज्यावेळेस आपण भरताच्या सूत्राचा विचार करतो त्यावेळेस भरत ही रसनिष्पत्ती कशी होते असं ज्यावेळेस आपण भरताला जर विचारलं तर तो भरत सांगतो, तत्र विभाव अनुभव व्यभिचारी संयोगात रसनिष्पत्ती. विभाव अनुभव व्यभिचारी भाव यांचा संयोग झाल्यानंतर रसनिष्पत्ती होत असते. तशीच काव्यामध्ये रसनिष्पत्ती होण्यासाठी कवितेमध्ये विचार, कल्पना आणि भावना यांचा सुरेख संगम झालेला पाहिजे. असा संगम ज्यावेळेस होतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं कवितेमध्ये रसनिष्पत्ती होत असते. पण केवळ रसनिष्पत्ती होऊनही चालत नाही, तर त्या कवितेमध्ये कुठंतरी विचार अभिव्यक्त झाला पाहिजे. एखादा विचार त्या कवितेच्या माध्यमातून सांगितला पाहिजे. त्यामुळं त्या कवितेला परतत्वाचा स्पर्श ज्याला म्हणतात, तो परतत्वाचा स्पर्श होणं महत्वाचं आहे. समाजातल्या घटकांचा स्पर्श होणं महत्वाचं आहे. मला या ठिकाणी उल्लेख करणं मला या ठिकाणी महत्वाचं असं वाटतं की ज्या वेळेस विदा म्हस्के यांनी उद्घाटन प्रसंगी आपले विचार मांडत असताना सूर्य अस्ताच गेला, ही काही जी गोष्ट मांडलेली आहे त्या मांडत असताना व्यंग्यार्थ पद्धतीनं, कारण इथं व्यंग्यार्थ निर्माण होतो. वाच्यार्थ लक्षार्थापेक्षाही कवितेमध्ये व्यंग्यार्थ आला पाहिजे, हे महत्वाची गोष्ट. त्याच पद्धतीनं ज्यावेळेस डॉक्टर प्रशांत सूर्यवंशी यांनी मराठी भाषेच्या संदर्भात मध्ये जी काही कविता इथं वाचली, त्यामध्ये कवितेचा ज्ञानेश्वरापासून ते मध्ययुगीन कालखंडामध्ये जे काही कवी निर्माण झाले, साहित्यिक निर्माण झाले, संत निर्माण झाले, पंडिती निर्माण झाले, त्या सर्वांचा एक प्रकारे आढावा घेतलेला दिसतो. इथं कवितेची जी भाषा आहे ही भाषा सूत्र रूपाची दिसते. आता सूत्र म्हटलं की अल्प अक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतोमुखम असं सूत्राचं लक्षण सांगितलेलं आहे. अल्प अक्षर सूत्राचे असतात, परंतु त्याच्यामधून व्यक्त होणारा जो काही विचार आहे तो विश्वाला गोसनी घालणारा असतो. म्हणजे कवितेची भाषा ही सूत्र रूपाची असते. यामधून हे आपल्याला प्राध्यापक सूर्यवंशी यांच्या कवितेमधून जाणीव होती. शिवप्रसाद घोडके यांनी जी काही कविता इथं गायली, लक्षात घ्या, लावणीच्या पैठणी नावाची त्यांची काही जी लावणी आहे, या कवितेचा जो घाट आहे, या कवितेचा जो काही आकृतीबंध आहे तो लावणीच आहे. आणि लावणीचं वैशिष्ट्य जर काही असेल तर लावणीमधून शृंगार निर्माण होतो. शृंगार रसाची अभिव्यक्ती लावणीतून होत असते. आणि ही शृंगार व्यक्त होत असताना आपल्या अंतःकरणामध्ये असलेला जो काही रती
हा रतिस्थायी भाव सहज उद्दीपित होतो. कुसुमाग्रजांच्या कवितेच्या बाबतीतच जर विचार केला तर कुसुमाग्रजांच्या ज्या काही कविता आहेत त्याच्यामध्ये कुसुमाग्रजांनी प्रेमावर ही कविता लिहिलेली आहे. पृथ्वीचं प्रेमगीत नावाची त्यांची कविता अत्यंत गाजलेली कविता आहे. जशी कणा आहे तशी पृथ्वीचं प्रेमगीत ही सुद्धा कविता महत्वाची आहे. या कवितेमधून जे काही प्रेमाचा आविष्कार व्यक्त झालेला आहे, प्रेमाची भावना व्यक्त झालेली आहे, ही निर्विकार प्रेमाची भावना व्यक्त होताना दिसते. मला या ठिकाणी ज्ञानदेवांच्या एका ओवीची आठवण होते. आपला ठाव न सांडिता अलंगीचे चंद्रोदय जाता, हा अनुराग भोगिता कुमुदिनी जाणे. आपला ठाव न सांडिता, आपली जागा न सोडता, अलंगीचे चंद्र उदय जाता, आकाशामध्ये पौर्णिमेला ज्यावेळेस चंद्र उदयाला येतो त्यावेळेस पाण्यातली कमलिनी त्या चंद्राचा जो काय आस्वाद आहे लक्षात, त्याचा आस्वाद घेण्यासाठी तयार असते. पण दोघंही आपली जागा सोडत नाही, दोघंही आपल्या पदावर आपल्या ठिकाणावर राहूनच या प्रेमाचा आस्वाद घेतात. हे प्रेम अत्यंत निर्विकार स्वरूपाचं प्रेम आहे. आणि हे निर्विकार असलेलं प्रेम कुसुमाग्रजांच्या पृथ्वीचं प्रेमगीत यामधून आपल्याला पाहायला सापडतं. पृथ्वी ही एक प्रेयसी आहे आणि सूर्य हा प्रियकर आहे. सूर्यही आपली जागा सोडत नाही आणि पृथ्वीही आपली जागा सोडत नाही. त्यांचं जे काही प्रेम आहे ते प्रेम विलक्षण स्वरूपाचं प्रेम आहे. अशा पद्धतीचा लावणीच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला जे काही प्रेमाची अभिव्यक्ती होते, ही प्रेमाची अभिव्यक्ती निर्विकार स्वरूपाची असली पाहिजे, नित्य असली पाहिजे, असा लावणीच्या माध्यमातून बोडके सरांनी सुद्धा या ठिकाणी त्यांनी लावणी जी गायली त्यातून तो विचार अभिव्यक्त होतो. दिनेश सुरडकरांनी सुद्धा अशाच पद्धतीची ही प्रेमाची कविता सुरुवातीच्या भागामध्ये गायलेली आहे. हे काय असतं लक्षात घ्या, याची जाणीव त्यांच्या कवितेमध्ये विशेष तत्वाने होते. आणि सुनीता मॅडम यांनी विटाळाच्या संदर्भामध्ये एक परिवर्तनवादी विचार जसा आहे, हा परिवर्तनवादी विचार कोणत्या पद्धतीचा आता समाजामध्ये निर्माण होणं गरजेचं आहे, हा विटाळ या कवितेच्या माध्यमातून त्यांनी अत्यंत महत्वाचा विचार मांडलेला आहे. कारण का आपण परंपरेनं जे विचार आपण घेऊन आलेलो आहोत तेच विचार जर आपण डोक्यात ठेवले तर एखाद्या वेळेस आपण त्या समाज व्यवस्थेशी आपण कुठंतरी समरस होत नाही. आधुनिक विचार आपण घेत नाही आणि आधुनिक विचारामध्ये आता आधुनिक विचारांची जी काही एक प्रकारची चाहूल आहे त्या विचाराशी आपण समरस होणं गरजेचं आहे, त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. याची जाणीव त्यांच्या कवितेमधून आपल्याला सहज होताना दिसते. म्हणून कवितेचा जो पट आहे, हा कवितेचा पट मांडत असताना या कवितेमध्ये भावना आहेत, या कवितेमध्ये विचार आहे आणि या कवितेमध्ये कल्पना आहे. कवितेमध्ये भावना, विचार आणि कल्पना यांचा सुरेख संगम साधलेला असतो. आणि आता आपल्याकडे जे काही कवींनी कविता गायलेल्या आहेत, वाचलेल्या आहेत, त्याच्यामध्ये या पद्धतीचा जो काही एक भाग आहे हा भाग आपसुकाच आलेला आहे. म्हणून कवितेच्या माध्यमातून सुद्धा खऱ्या अर्थानं मराठी भाषा ही समृद्ध झालेली आहे. मध्ययुगीन साहित्य हे सगळं काव्य स्वरूपामध्येच अभिव्यक्त झालेलं आहे. ओवी आणि अभंग हे दोन कवितेचे जे काही छंद आहेत, या छंदाच्या माध्यमातूनच मराठी भाषा समृद्ध झाली. मगा उल्लेख केला की माझा मराठाची बोलू कौतुके, अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळवीन. ही ज्ञानदेवांनी केलेली प्रतिज्ञा ही खऱ्या अर्थानं सार्थ झाली असं आपल्याला म्हणता येतं. त्याचं कारण आहे की 56 भाषेचा केलासे गौरव, भवारनवी नाव उभारले असं नामदेव महाराज ज्ञानेश्वरीच्या बाबतीमध्ये म्हणतात. याचा अर्थ असा आहे की ज्ञानेश्वरीमध्ये 56 भाषे आलेले आहेत, अनेक कानडी शब्द आलेले आहेत, अनेक गुजराती शब्द आलेले आहेत, अनेक बोली भाषेंचे शब्द ज्ञानेश्वरीमध्ये आलेले आपल्याला पाहायला सापडतात. म्हणून मराठी भाषा ही केवळ एक मर्यादित अर्थानं संकुचित भावनेनं राहिलेली नाही, तर अनेक भाषा भगिनींना घेऊन ती विकसित झालेली आहे हे आपल्याला यावरून लक्षात येतं. हे पूर्वीपासूनच आहे. मराठी भाषेनं हा जो प्रभाव आहे, हा प्रभाव पूर्वीपासून पचवलेला आहे आणि पचवून जे परिवर्तन आहे ते परिवर्तन सुद्धा मराठी भाषेनं अंगीकृत केलेलं आहे, स्वीकारलेलं आहे. या
जगद्गुरु तुकोबा महाराज त्यामुळेच म्हणतात कवितेच्या सगळ्यात कवीच्या जवळ जर सगळ्यात महत्वाची जर भांडवल जर काही असेल तर या त्यांच्याकडे शब्द हेच भांडवल आहे. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने. तुकाराम महाराज म्हणतात आमच्याकडे जर काही असेल तर शब्द हे भांडवल आहे आणि शब्दाच्या माध्यमातून आम्ही खऱ्या अर्थानं या लोकांमध्ये एक चांगला विचार मांडण्याचा प्रयत्न करू. कारण शब्दाला धनाची उपमा दिलेली आहे. ज्या पद्धतीनं धनानं अनेक गोष्टी भागल्या जातात. पैसे जर नसले तर काही गोष्टी आपल्याला करता येत नाही. त्या पद्धतीनं आपल्याकडे शब्द जर नसले, शब्दाची जर मर्यादा असेल तर आपण व्यवस्थित पद्धतीनं लेखन करू शकत नाहीत, व्यवस्थित पद्धतीनं बोलू शकत नाहीत. वास्तविक पाहता अनेक लोक शब्दाचा वापर वेगळ्या अर्थानं करतात. शब्दांचा वापर शिव्यासाठी करतात. पण शब्दाचा वापर जर ओव्यासाठी केला, कवितेसाठी जर केला तर त्या शब्दाचं खरं सामर्थ्य, खरं सार्थक ठरू शकतं. आणि यासाठी कुसुमाग्रज यांनी आपल्या शब्दांचं सामर्थ्य काव्यासाठी केलं, नाटकासाठी केलं, अनेक वैचारिक लेखनासाठी या शब्दांचा उपयोग केलेला आहे. शब्दांचा उपयोग प्रत्येकाने कोणत्या पद्धतीने केला पाहिजे हे प्रत्येकाचं स्वातंत्र्य आहे. आणि या स्वातंत्र्यामुळं अनेक जण शब्दाचा वेगळाही वापर करू शकतात. लक्षात घ्या, मनाला वाटेल त्या पद्धतीनं. पण ही जी काही कवी आहे, कविता कशासाठी आपण हे करायची लक्षात घ्या. कवी संमेलन कशासाठी आयोजित करायचं तर कवितेच्या माध्यमातून आपल्याला असा संदेश देता आला पाहिजे की मराठी भाषा ही काव्यमय पद्धती कशी आहे आणि या काव्यामध्ये जे काही सामर्थ्य आहे, परतत्वाचा स्पर्श करून देण्याचं सामर्थ्य आहे. अनेक समाजातल्या ज्या समस्या आहेत, समाजाचे काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं जे सामर्थ्य आहे, हे सामर्थ्य या काव्यामध्ये आहे. हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. ह्या कवितेच्या माध्यमातून अनेक कवींनी आपले विचार या माध्यमातून या पद्धतीनं मांडलेले आहेत. म्हणून मी यांना खऱ्या अर्थानं धन्यवाद देतो आणि माझं अध्यक्षीय समारोपाचं जे भाषण आहे ते मी या ठिकाणी थांबवतो. वास्तविक पाहता मला या महाविद्यालयाचे जी प्राचार्य डॉक्टर श्याम निर्मळकर यांनी मला बोलण्यासाठी जी काही अध्यक्षपद देऊन मोठेपणा जो दिला त्यांच्याबद्दल खऱ्या अर्थानं त्यांना मी धन्यवाद देतो. आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं ते माझे मित्र अजय कदम, अत्यंत सुंदर पद्धतीचं संचालन केलेलं आहे. या कार्यक्रमाला जे काही अनेक सहभागी झालेले आहेत, जे काही मित्र, त्या मित्रांनाही खऱ्या अर्थानं धन्यवाद द्यावा लागेल. यामध्ये प्राध्यापक उत्तरेश्वर सुरवसे हे सुद्धा सहभागी झालेले आहेत. अनेकांची मी या ठिकाणी नावं घेऊ शकतो. आणि माझं जे काही अध्यक्ष समारोपाचं भाषण आहे ते मी या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद कदम सर. महाराज, अध्यक्ष समारोपावर काही बोलू नये अशी परंपरा आहे आणि काही बोलण्यासारखं राहतही नसतं. जेव्हा एक अधिकृत व्यक्तिमत्व आपल्या समोर आपले विचार ठेवतो आणि घडलेल्या त्या एकूण त्या कार्यक्रमाबद्दल किंवा त्या एक सगळ्याच परिस्थितीबद्दल बोलतो, त्यावेळी पुढे बोलायला काही शिल्लक राहत नाही. ही खात्री झाल्यावर मला थोडीशी खंत व्यक्त करायची ती अशी की या कार्यक्रमाचे उद्घाटक विदा मस्के सरांना थोडा वेळ कमी भेटला. म्हणजे आता वाटतं की थोडी चूक झाली असावी आपल्याकडून, परंतु आता आपल्याच माणसावर आपण अन्याय करत असतो. अगदी नवीन माणसावर तर तो काही शक्य नाही. त्यामुळे ही चूक तुम्ही समजून घ्यावी सर, अशी विनंती आहे. आणि या कार्यक्रमाचे आभार व्यक्त करण्यासाठी मी प्राध्यापक डॉक्टर उत्तरेश्वर सुरवसे यांना विनंती करतोय की आपण या कार्यक्रमाचे आभार व्यक्त करावेत. उत्तरेश्वर सुरवसे सर. जमेल त्या पद्धतीने. मला माहित आहे की आपण आमच्या टीम मध्ये नाही आहात, परंतु आपण वेळ दिलेला आहे आणि आपणालाही बोला सर. स्वागत आहे. मी घरी आहे, ठीक आहे. बोलण्याच्या अशा काही स्थितीमध्ये नव्हतो, तरी पण प्रशांत सूर्यवंशी सरांमुळे मला या कार्यक्रमामध्ये सहभागी होता आलं. हो. आणि एक चांगला असा उपक्रम तुम्ही घेताय, सगळ्या कानाकोपऱ्यातल्या मित्रांना तुम्ही जोडून घेताय, ही खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. महाराजांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं. मूलगामी अशा प्रकारचं मार्गदर्शन होतं. मस्के सरांचंही मी ऐकलं, खूप छान त्यांनी मांडणी केली. आता कवयित्री काही होत्या पुण्यावरून वगैरे, त्यांच्याही मला कविता खूप आवडल्या. घोडके सरांची लावणी खूप छान झाली. या सगळ्यांचं मी आभार तर मी मानणार नाही,
पण सगळ्यांचं मी एक मित्र या नात्यानं सगळ्यांना शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो. सूर्यवंशी सरांनी सुद्धा कविता चांगली सादर केली. असेच आपण उपक्रम वरचेवर राबवत जाऊ. हा केवळ कवितेचा एक उपक्रम आहे, पण याच्याशिवाय आपण काही वेगवेगळ्या जयंत्यांच्या निमित्तानं किंवा साहित्यिकांच्या पुण्यतिथी असतील किंवा इतर काही आणखीन मराठी भाषा संवर्धन पंधरवडा असेल, या निमित्तानं सुद्धा आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम, वाङ्मयीन उपक्रम आयोजित करू शकतो. एखाद्या चांगल्या व्यक्तीला की ज्या व्यक्तीपासून आपल्याला काही बोध मिळेल, आपल्याला काही मार्गदर्शन मिळेल, अशा एखाद्या जाणकार व्यक्तीला आपण बोलवू शकतो, त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकतो. जसं आपण नवकदम सरांना इथं बोलवून त्यांना अध्यक्ष स्थान दिलं आणि काही एक मूलगामी त्यांनी मांडणी केली. मी काही आभार वगैरे मानणार नाही, पण एक 4 शब्द मला या ठिकाणी सगळ्यांबद्दल बोलावं वाटतात. निर्मळ सरांनी एक चांगलं आयोजन केलेलं आहे, त्यामुळं बऱ्याच दिवसांच्या ज्या गाठी भेटी आपल्या रखडल्या होत्या त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बऱ्यापैकी आपल्या घडून आलेल्या आहेत. पुनश्च एकदा मी कदम सरांना, दोन्ही कदम सरांना धन्यवाद देतो. ठीक आहे सर. ठीक आहे, धन्यवाद सर. धन्यवाद. कंटिन्यू करा. हो, धन्यवाद सर. सरांच्या एकंदरीत सर्व म्हणण्याचा जो मूलगामी अर्थ त्यांच्या भाषेमध्ये असा होता की आभार मानू नयेत. आणि मला कधी काळी प्रशांत सूर्यवंशी सर म्हटले होते किंवा त्यांनी मला लिहून दिलं होतं की हे लाईफ मध्ये, जीवनामध्ये आभार वगैरे मानायचे नसतात रे, आणि ते मैत्री तर नसतातच मुली. पण तेव्हा त्यांनी लिहून दिलं होतं की कोणत्या तरी मोठ्या कवीची ती ओळ असावी, कविता असावी की आभाराचे भार कशाला आणि फळाफुलांचे हार कशाला, हृदयात घर करूया एकमेकांच्या, मग त्या घराला दार कशाला. परंतु एक औपचारिकता असते. कार्यक्रमाचा शेवट हा सर्वांच्या आभारानं व्हायला हवा, ज्याचा सन्मान त्याला दिलाच पाहिजे. आपण कवी मंडळी आहात. आपला जीवनाचा व्यवहारच संवेदनशीलतेवर आधारलेला आहे आणि तुमच्या अत्यंत अशा नाजूक संवेदनशील अशा व्यक्तिमत्वाचा अवहेर आमच्याकडून होऊ नये, ही आमची छोटीशी त्यामागची भूमिका होती. असो. यस, कोणीतरी मला आवाज देत आहे. बोल. समारोप झालेला आहे. आभार प्रदर्शन ही औपचारिकतेचा भाग म्हणून झालेला आहे. आपण इथे थांबूया. आपल्या सर्वांची येस कॉलेजच्या विभागाच्या वतीने एक आभार मानायचे 1 मिनिट. अच्छा, ओके, ठीक आहे. श्याम सर बोलतील. श्याम निर्मळ सर, बोला. या ठिकाणी आजच्या या कवी संमेलनामध्ये कवी संमेलनाचे जे अध्यक्ष आणि उद्घाटक या ठिकाणी लाभले, त्यांचे महाविद्यालय आणि विभागाच्या वतीने मी नभ कदम सर आणि त्याचबरोबर आमचे मित्र गुरु विद्या मस्के सर. या ठिकाणी सांगायचं झालं तर ज्यावेळेस एखाद्या वडिलाचे वडील जातात, त्यानंतर त्यांचा मोठा भाऊ त्याचं वडीलत्व पार पाडत असतो किंवा ज्याची आई जाते त्यावेळेस त्याची मोठी बहीण त्याची आई होत असते. त्याचप्रमाणे आमच्या विभागात आज या ठिकाणी एक मोठे बंधू म्हणून आमच्या येणाऱ्या अडचणीवर आणि समस्यावर आम्हाला मदत करणारे आमचे विद्या मस्के सर यांचे मी महाविद्यालय आणि मराठी विभागाच्या वतीने पुन्हा एकदा आभार मानतो. त्याचबरोबर कोणत्याही क्षणी ही मीटिंग थांबू शकते. आपण सर्वांनी ते गृहीत धरावं. हे अगोदरच कोणत्याही क्षणी थांबू शकते, कारण आपण शेवटच्या 1 मिनिटामध्ये आहोत. ठीक आहे, कंटिन्यू करा. या ठिकाणी मी आभार मानतो. त्याचबरोबर ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये ज्यांनी सिंहाचा वाटा उचलला असे शिक्षण क्षेत्रातले एक संघर्षाचं वादळ आणि तांत्रिक सहाय्य करणारे आमचे मित्र डॉक्टर अजय कदम सर यांच्यासाठी मी एक चारोळी या ठिकाणी सादर करतो की आठवती तुला आपली पहिली भेट एका ज्ञानरूपी मंदिरात झाली होती. आठवती तुला आपली पहिली भेट एका ज्ञानरूपी मंदिरात झाली होती आणि बोलता बोलता तुझी माझी दोस्ती